नमस्कार मंडळी. स्वामी सेवा करताना आळस आणि जांभई येते का? तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एक खूप महत्वाचा आणि अनेकांना अनुभव येणारा विषय पाहणार आहोत. स्वामींची सेवा, जप किंवा ध्यान करताना अचानक आळस का येतो? जांभई का येते? डोळे मिटायला का लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटते. तर अनेक भक्त घाबरतात. मी सेवा करताना झोप येते, म्हणजे माझी श्रद्धा कमी आहे का? स्वामी रागावले आहेत का? पण सत्य काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. तर पहिला आहे शारीरिक नैसर्गिक प्रतिक्रिया. जेव्हा आपण शांत बसून जप करत असतो, श्वास मंद होतो, शरीर रिलॅक्स होतं, तेव्हा शरीर रिलॅक्स मोड मध्ये जातं. आपण दिवसभर धावपळीत असतो, अचानक शांत बसलो की शरीर म्हणतं आताच विश्रांती मिळाली, म्हणूनच जांभई येते. हे चुकीचं नाही, ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. दुसरं आहे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्याची प्रक्रिया. आध्यात्मिक मतांनुसार जेव्हा आपण जप करतो, मंत्र म्हणतो किंवा स्वामींचं नाव घेतो, तेव्हा आपल्या शरीरातील जुनी नकारात्मक ऊर्जा हतबल होऊ लागते. ती बाहेर पडताना जांभई येते. अंग शिथिल होणे, डोळे जड होणे असे अनुभव घेऊ शकतात. म्हणजे काय? स्वामी सेवा करताना तुम्ही चुकीचं नाही करत, उलट तुमच्यावर स्वामींची कृपा चालू आहे. तिसरा आहे मनाचा विरोध. आपलं मन खूप चंचल असतं. जेव्हा आपण मोबाईल वापरतो, गप्पा मारतो, टीव्ही पाहतो, तेव्हा झोप येत नाही. पण जप सुरू केला की लगेच आळस येतो का? कारण मनाला स्थिर बसणं आवडत नाही. जप म्हणजे मनावर नियंत्रण. मनाला ते नको असतं, म्हणून आपल्याला झोप आणून फसवतं. चौथा आहे आध्यात्मिक प्रगतीची चिन्हे. काही संत सांगतात, जर सेवा करताना शांत झोपेसारखी अवस्था होत आली तर ती कधी कधी ध्यानावस्था असते. त्यावेळी मन शांत होतं, विचार थांबवतात. ही अवस्था साधनेत पुढे जाण्याचे लक्षण असू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दररोज आपण रोजच सेवा करत असतो. झोप लागत असेल तर दोन कारण असू शकतात. शरीर थकलेलं आहे, झोप पूर्ण होत नाही. म्हणून आधी शरीराची काळजी घ्या. उपाय सेवा करताना आळस येऊ नये यासाठी हे उपाय करा. सेवा करण्याआधी तोंड धुवा किंवा स्नान करा, दिवा लावा, प्रकाशात जप करा, सरळ बसून सेवा करा. तुम्हाला आळस येणार नाही. आडवं पडू नका. मोठ्याने नामस्मरण करा. सकाळी सेवा करा, त्यावेळी मन ताजं असतं. सर्वात महत्त्वाचा संदेश, स्वामी सेवा करताना जांभई आली म्हणून घाबरू नका. स्वामी भक्त